नमस्कार, आपण पाहत आहात लोकसंवाद न्यूज नेटवर्क, निर्भीड आवाज, निर्भय पत्रकारिता। नमस्कार, मी अमरदीप दगडे, संपादक लोकसंवाद न्यूज नेटवर्क। ग्रामीण भागातील कलाकारांची जिल्हा समितीवरती निवड ही अतिशय दुर्मिळ मानली जाते, परंतु नांदेड जिल्ह्यातील कोल्हेबोरगाव येथून एक आनंदाची बातमी समोर आली आहे। कोल्हेबोरगावचे भूमिपुत्र तथा राज्यसभा खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले असून कोल्हेबोरगाव येथील ज्येष्ठ मृदंगवादक विठ्ठलराव नावाडे यांची जिल्हास्तरीय राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत सन्मान योजनेमध्ये कलावंत सदस्य म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतीच नियुक्ती केली आहे। कोल्हेबोरगाव येथील जय किसान माध्यमिक विद्यालयामध्ये आज विठ्ठलराव नावाडे यांना बोलावून त्यांच्या या निवडीबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री विजयकुमार होपळे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांद्वारे त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला। विद्यालयामध्ये या सत्काराच्या वेळी मुख्याध्यापक विजयकुमार होपळे, ज्येष्ठ शिक्षक साहेबराव पांचाळ, गणेश सुवर्णकार, बळीराम हासगुळे, अशोक होरे, सुभाष आगसे, संतोष पाटील, अतुल गोपछडे, गोविंद मदेवाड, हनुमंत उत्तरवाड व निळकंठ मुट्टणवाड यांची उपस्थिती होती। या सत्कारानंतर मुख्याध्यापक विजयकुमार होपळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना काय भावना व्यक्त केल्या पाहूयात। जय किसान विद्यालय कोल्हेबोरगाव या गावातील ज्येष्ठ कलावंत श्री विठ्ठलरावजी मोगलाजी नावाडे साहेब यांची गेल्या 40 वर्षाची कलावंत सेवा मृदंगाचार्य म्हणून ते काम करतात। त्यांच्या या कलेचं शासनाने मोठी दखल घेऊन या ठिकाणी जे काही त्यांना कलावंत समितीच्या राजश्री शाहू महाराज साहित्यिक व कलावंत समितीच्या नांदेड जिल्हा सदस्यपदी त्यांची निवड केली। खरं म्हणजे शासनाने खऱ्या कलावंताची या ठिकाणी निवड केल्याचं मला या ठिकाणी अभिमानानं सांगावंसं वाटतं, कारण गेल्या 40 वर्षापासून आम्ही त्यांना सातत्यानं पाहतो की ते अतिशय सुंदर अशी सेवा मृदंग वादन करून ते सादर करतात। आणि त्यामुळं आमच्या कोल्हेबोरगावचे भूमिपुत्र तथा आमचे मार्गदर्शक श्री डॉक्टर अजितजी गोपछडे साहेब यांनी योग्य दखल खरं म्हणजे कलावंताची घेतलेली आहे। आणि त्याचबरोबर आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री अतुलजी सावे साहेब यांनी सुद्धा त्यांना त्या ठिकाणी सन्मान देण्याचा जो प्रयत्न केला आहे त्यांच्या वतीनं त्यांनी तर ते त्यांचे आभार मानलेले आहेत, पण आम्ही शाळेच्या वतीनं सुद्धा एका खऱ्या कलावंताची निवड केल्याबद्दल मी शासनाचं, डॉक्टर अजितजी गोपछडे साहेबांचं, पालकमंत्री श्री अतुलजी सावे साहेबांचं आणि स्थानिकचे आमदार आमचे जितेजी अंतापूरकर साहेब या सर्वांचं आणि शाळेच्या वतीनं जय किसान विद्यालयाच्या संपूर्ण स्टाफच्या वतीनं मी या ठिकाणी विठ्ठलरावजी नावाडे साहेबांचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो की त्यांनी पुढील काळामध्ये अत्यंत तुमची जशी चांगली निवड शासनाने योग्य पद्धतीने केलेली आहे तशीच आपण अन्य सर्व कलावंताची या ठिकाणी आपण सुद्धा निवड करावी। आणि आमचे शाळेचे संस्थापक सचिव सन्माननीय उमाकांतरावजी गोपछडे सरांनी सुद्धा त्यांना खूप शुभेच्छा या ठिकाणी दिलेल्या आहेत। त्यांचेही मी या ठिकाणी आभार या ठिकाणी व्यक्त करतो शाळेच्या वतीने। धन्यवाद। आपण पाहिलं की विठ्ठलराव नावाडे यांच्या 40 वर्षाच्या मृदंग साधनेला शेवटी या निवडीमुळे न्याय मिळाला। ही नक्कीच ग्रामीण भागातील कलाकारांसाठी अभिमानाची बाब आहे। अशाच महत्त्वपूर्ण घडामोडीसाठी आमच्या चॅनेलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत राहा लोकसंवाद न्यूज नेटवर्क।